जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक दुसरा, समास 10वा, पढत मूर्ख लक्षण। विविध ज्ञान किंवा विद्या असूनही अज्ञानासारखे वागणारे आणि गर्वाने दुष्टकृत्य करणारे लोक म्हणजे पढत मूर्ख होत। अहंकार आणि दुराशा, निंदा करणं, इतरांमध्ये दोष पाहणं, दुसऱ्याला कष्ट देणं, कपटी वृत्ती, ग्रंथांचा अयोग्य अर्थ लावणं ही पढत मूर्खाची काही प्रमुख लक्षणं आहेत। ऐकूया दशक दुसरा, समास 10वा, पढत मूर्ख लक्षण। श्रीराम मागा सांगितली लक्षणे, मूर्खा अंगी चातुर्य बाणे, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख। श्रीराम तया नाव पडत मूर्ख, श्रोती न मानावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय। श्रीराम बहुश्रुत आणि वित्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख। श्रीराम मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पडत मूर्ख। श्रीराम आपले न ज्ञातेपणे, सकळांस शब्द ठेवणे, प्राणी मात्राचे पाहे उणे तो एक पडत मूर्ख। श्रीराम शिष्यास अवज्ञा घडे, का तो संकटी पडे, जयाचे निशब्दे मन मोडे तो एक पडत मूर्ख। श्रीराम रजोगुणी तमोगुणी, कपटी कुटीळ अंतःकरणी, वैभव देखो न वाखाणी तो एक पडत मूर्ख। श्रीराम समूळ ग्रंथ पाहिल्या विना, उगाच ठेविजो दूषण, गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख। श्रीराम लक्षणे ऐको न मानी वीट, मत्सरे करी खटपट, नीती न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख। श्रीराम जाणपणे भरी भरे, आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख। श्रीराम वक्ता अधिकारे विण, वक्तृत्वाचा करी सीण, वचन जयाचे कठीण तो एक पडत मूर्ख। श्रीराम श्रोता बहुश्रुतपणे, वक्तयास आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख। श्रीराम दोष ठेवी पुढिलांसी, तेची स्वये आपणापासी, ऐसे कळेना जयासी तो एक पडत मूर्ख। श्रीराम अभ्यासाचे निगुणे, सकळ विद्या जाणे, जनास निववू नेणे तो एक पडत मूर्ख। श्रीराम हस्त बांधिजे ऊर्ण तंते, लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख। श्रीराम स्त्रियांचा संग धरी, स्त्रियांचे निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख। श्रीराम जेणे उणीव ये अंगासी, तेची दृढ धरी मानसी, देह बुद्धी जयापासी तो एक पडत मूर्ख। श्रीराम सांडुनिया श्रीपती, जो करी नरस्तुती, का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णी तो एक पडत मूर्ख। श्रीराम वर्णी स्त्रियांचे आवेव, नाना नाटके हावभाव, देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख। श्रीराम भरोन वैभवाचे भरी, जीव मात्रास तुच्छ करी, पाषांड मतथावरी तो एक पडत मूर्ख। श्रीराम वित्पन्न आणि वितरागी, ब्रह्मज्ञानी महायोगी, भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख। श्रीराम श्रवण होता अभ्यांतरी, गुणदोषाची चाळणा करी, परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख। श्रीराम नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रिये विण ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख। श्रीराम न मनी तीर्थ न मनी क्षेत्र, न मनी वेद न मनी शास्त्र, पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पडत मूर्ख। श्रीराम आदर देखो नि मन धरी, कीर्ती विण स्तुती करी, सवेची निंदी अनादरी तो एक पडत मूर्ख. श्रीराम
मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख श्रीराम. प्रपंच विशी सादर परमार्थी ज्याचा अनादर, जाणपणे घे आधार तो एक पडत मूर्ख श्रीराम. यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन, ज्याचे जिणे पराधीन तो एक पडत मूर्ख श्रीराम. सोंग संपादी वरी वरी करू नये तेची करी, मार्ग चुकोन भरे भरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. रात्रंदिवस करी श्रवण न सांडी आपले अवगुण, स्वहित आपले आपण नेणे तो एक पडत मूर्ख श्रीराम. निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले, क्षुद्रे लक्षुनी बोले तो एक पडत मूर्ख श्रीराम. शिष्य झाला अनाधिकारी आपली अवज्ञा करी, पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. होत असता श्रवण देहास आले उणेपण, क्रोधे करी चिणचिण तो एक पडत मूर्ख श्रीराम. भरोन वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी, गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. ज्ञान बोलो न करी स्वार्थ, कृपणा ऐसा साची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मूर्ख श्रीराम. वर्तल्या विणसी कवी ब्रह्मज्ञान लावणी लावी, पराधेन गोसावी तो एक पडत मूर्ख श्रीराम. भक्ती मार्ग अवघा मोडे आपणामध्ये उपंढर पडे, ऐसी कर्मी पवाडे तो एक पडत मूर्ख श्रीराम. प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पडत मूर्ख श्रीराम. त्यागावया अवगुण बोलिले पडत मूर्खाचे लक्षण, विचक्षणे न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रीराम. परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख, या संसारा दुःखा ऐसे दुःख आणिक नाही श्रीराम. तेची पुढे निरूपण जन्म दुःखाचे लक्षण, गर्भवास हा दारुण पुढे निरोपिला श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, पढत मूर्ख लक्षण नाम समास 10वा. श्रीराम श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.